लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आज बाप रे बाप ही सरोज काय बोलली आहे त्या कलाला प्रेक्षकांनो. आजचा भाग ना तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. आता ही सरोज म्हणत असते, आजपर्यंत मी माझ्या अद्वैतला कधी ओरखडा सुद्धा उमटू दिला नाही आणि आज तुझ्यामुळे माझ्या अद्वैतची ही अवस्था झाली आहे. आमच्या जीवावर तर उठलीच होतीस ग, पण तू माझ्या पोराच्याही जीवावर उठलीस. आम्हाला सुखानं जगू देत नाहीयेस तू. अगं माझ्या पोराच्या खोलीत पण शिरलीस, त्याला तिथेही सुखाने जगू देत नाहीयेस तू. आता तेवढ्यात या नर्स अद्वैतचा श्वास लागलेला असतो ना ते बघतात आणि आता अद्वैतला त्रास होत असतो आणि त्रास होत असताना पण तो खरे खरे करत असतो. नर्स पळत पळतच येतात आणि डॉक्टरला म्हणतात, डॉक्टर चला पेशंटची तब्येत बिघडली आहे. पण आता या डॉक्टरला बाहेर थांबायची काही गरज होती का? त्याने अद्वैतजवळ थांबायला हवं होतं ना. पण आता बघा, आता ही सरोज पुन्हा ते ऐकते आणि म्हणते, बघितलंस हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्या मुलाची काय अवस्था केली आहेस तू. कला खरं तर अद्वैतला भेटायला आज जात असते आणि रडत असते, पण सरोज मात्र तिला वाटेल ते बोलते, रडायची नाटकं करू नकोस तू आता. इकडे हे अद्वैतवर ट्रीटमेंट करतायत डॉक्टर आणि अद्वैतला आता पुन्हा म्हणजे शुद्धतेने हरपली आहे त्याची. आता हे सगळं बघून बघून अजून सरोजचा संताप होत असतो आणि एका पॉइंटला आता सरोजला यायला लागते चक्कर. आता बघा प्रेक्षकांनो, केव्हाचं सरोज वाटेल तसं बोलतीये या कलाला, पण तरी सुद्धा कलाचे आई वडील पटकन सरोजला सावरतात. आता संगीताताई म्हणतात, अगं बाई काय झालं? अहो सरोज ताई पाणी घ्या. काजे पाणी आण. आता ती सरोजच्या तोंडावरती थोडंसं पाणी मारते संगीताताई. कला विचारते, काय होते सरोज मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? हे बघा मी तुमच्याशी बोलायला येणार नाही, तुम्ही शांत व्हा बरं. आता ही सरोज पाणी फेकून देते कलाच्या हातचं आणि म्हणते, तू जा इथून. तुला अक्कल आहे का काही? तुझ्याशी मी एवढं त्रागा करून बोलतेय, तुझा तिरस्कार करते, तरी पण तू माझ्यासमोर पाण्याचा ग्लास आणतेस का ग? आता कलाला काही कळे ना बाई, हिला समजावं तर कसं समजवावं. सरोज म्हणत असते, तुझ्या हातचं पाणी पिलं असं वाटलंच तरी कसं ग तुला? आता सोहमलाही कळतंय की ही सरोज संतापली आहे, पण आता तोही बिचारा काही करू शकत नाही, नुसता गंमत बघतोय. आता सरोज सारखी रडत असते अद्वैतकडे बघून आणि म्हणत असते, माझ्या मुलाची अवस्था कशी झाली आहे, असं का केलंस ग तू? कलाचे वडील पण बिचारे भांबावून गेलेत. आता सरोज म्हणते, अरे या पोरीला स्वतःचा जीव धोक्यात घालून का वाचवलंस रे अद्वैत, तू असं का केलंस? आता ती अद्वैतशी संवाद साधते सरोज बर का बाहेर बसून. अद्वैत, तुझ्या जीवाला काही झालं असतं तर तुझी आई एक क्षण तरी जिवंत राहिली असती का रे अद्वैत? असं का केलंस बेटा? माझं सगळं आयुष्य तुझ्या भोवती आहे रे. तुझ्या आयुष्यात काहीही अडचण आली तरी तुझ्या आयुष्यात मी खंबीरपणे उभी राहिली रे, कायम उभी राहिले. असं का केलंस रे अद्वैत तू? असं बोलून बोलून सरोज बिचारी रडत असते. आता ती खरं तर इमोशनली खूप खचून गेली आहे. आता सरोज पुन्हा रडत रडत म्हणते, तुझा त्रास दिसतोय रे राजा मला, पण मी काही करू शकत नाहीये. आता अद्वैतला बरं करता येत नाहीये म्हणून सरोज खूप रडतीये प्रेक्षकांनो. आता शेवटी हा सोहम म्हणतो, अगं काकी असं काय करतेस, सांभाळ जरा स्वतःला. आता या संगीताताई पण रडायला लागतात. सगळेजण देवाची प्रार्थना करतात, काही झालं तरी आपला अद्वैत वाचला पाहिजे. आता कंडिशन अशीच दाखवली आहे त्यांनी, नेहमीप्रमाणे जे फिल्मी दाखवतात तसं. आता इकडे आबा तकतक करत असतात. ते म्हणतात, अगं रजनी, अगं काही फोन आला का ग? नाही, मला तर वाटतं आपण तिकडे जायचं का ग? रजनीताई म्हणतात, नाही हो आबा, शांत व्हा. अहो आपण तिकडे जाऊन अजून तुमची तब्येत बिघडेल. आबा रडायला लागतात आणि म्हणतात, काय घडलं ग रजनी घरात? मी कसं शांत राहू, माझा अद्वैत तिकडे. आता ते रडत असतात आणि हा राहुल मोबाईलवर गेम खेळत असतो. आबा सारखे रडतात. आता ही रजनी म्हणते की आबा सगळं ठीक आहे, आधी गोळ्या घ्या बरं. आबा म्हणतात, नको रजनी, मला नको आहे गोळ्या वगैरे. आता नैना लगेच पुढे होते आणि म्हणते, अहो आबा माझं ऐकता का तुम्ही? आता रजनीताई म्हणत असतात, ऐका ना आबा, अहो गोळ्या तरी घ्या. मग आता ही नैना त्यांच्या जवळ बसते आणि म्हणते, आबा ते काही नाही, आज तुम्ही माझं ऐका बरं. आता नैना मुद्दाम पुढे पुढे करते बरं का आबांच्या. आणि आता रजनीताईंना म्हणते, आणा बरं रजनी मामी, इकडे आणा ते गोळ्याचं, मी देते आबांना गोळ्या. हे बघा आबा, आज मी माझ्या हाताने औषध देते तुम्हाला या गोळ्या घ्याव्याच लागतील. हे बघा आबा, जे झालंय ना ते भयंकर आहे, पण तुम्ही स्वतःला त्रास नका ना करून घेऊ. आम्हा सगळ्यांना पण टेन्शन आलंय की नाही, आपल्याला यातनं सावरायला हवं की नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता राहुल एकदा तिच्याकडे बघतो आणि पुन्हा गेम खेळण्यात मग्न होतो. आता ही सारखी म्हणत असते, आबा गोळ्या घ्या ना, आणि रोहिणीकडे बघत असते. रोहिणी तिला खाणाखुणा करत असते. आता नैना पुन्हा म्हणते, आबा जे काही झालंय ते खूप मोठं झालंय, पण तुम्ही आजारी पडलात तर आम्ही सगळ्यांनी कुठे बघायचं, किती टेन्शन येईल सगळ्यांना.
तुम्हाला काही झालं तर मला तर बिलकुल सहन होणार नाही बाई काही. असं नका करू ना आबा. तुमची ती सून जरी बाहेर असली तरी ही सून आहे ना घरामध्ये, आणि मी सगळ्या व्यवस्थित मॅनेज करेल हा गोष्टी. आता उगाच स्वतःचं कौतुक करते, हे काय आजोबांना समजणार नाही का? आता आजोबांना गोळ्या द्यायला लागते. आजोबा तिला नाही नाही म्हणत असतात. आता नैना म्हणते, घ्या बरं आबा, माझ्यासाठी तरी घ्या. मी शपथ देऊ का तुम्हाला माझी, मग ऐकणार का माझं तुम्ही? आता उगा चापलुसीपणा करायला लागते. पण रोहिणी जाम खुश होते बरं का तिच्या या वागणुकीमुळे. हा राहुल अजून सुद्धा तिथेच मोबाईलवर गेम खेळत बसलेला आहे. आता ही कला बिचारी एवढी ऐकून घेतीये त्या अद्वैतच्या आईचं, पण तरी सुद्धा त्यांना सावरत म्हणते, अहो काळजी करू नका तुम्ही सरोज मॅडम, अद्वैतला काहीही होणार नाहीये. सरोज अशी डोक्याला हात ठेवून तिथे बसलेली असते. तेव्हा आता ही सरोज पुन्हा तिच्यावर ओरडते आणि म्हणते, तू चालती हो ग इथून माझ्या डोळ्यासमोरून. तूच काय, तुझी अख्खी फॅमिली चालते बा माझ्या डोळ्यासमोरून. तरी पण आता हे कलाचे वडील तिथे हात जोडून उभे राहतात आणि म्हणतात, हे बघा सरोज मॅडम, माझ्या पोरीचा काही दोष नाही हो. जे काही झालं ना त्यातून ती सावरलंय हे सगळं तिने. आता सरोज त्या कलाच्या वडिलांकडे बघते आणि म्हणते, मला तुम्ही उलटून बोलताय का? आता कलाचे वडील म्हणतात, अहो नाही हो, मी कोण तुम्हाला उलटून बोलणारा? अहो तुम्ही परत परत माझ्या पोरीला दोष लावताय म्हणून मी बोलतोय हो मध्ये. माझ्या कलेने अद्वैतरावांना वाचवायचा प्रयत्न केला. ॲम्ब्युलन्स यायला 40 मिनिटं लागणार हे कळल्यावर पटकन रिक्षात टाकून आणलं पोरीनं हॉस्पिटलमध्ये अद्वैतरावांना. माझी पोर पण होरपळली आहे या सगळ्यात, तिला पण जखमा झाल्यात, पण एक शब्द पण बोलली नाही होती. पण मला ठाव आहे, जोवर अद्वैतरावांना बरं वाटणार नाही तोवर ती स्वतःला बघणार सुद्धा नाही. मला माझ्या पोरीवर पूर्ण विश्वास आहे हो. पण तुम्हाला सांगतो सरोज मॅडम, बाप म्हणून सांगतोय, माझ्या कलेनं सुद्धा अद्वैतरावांसाठी खूप काही केलंय आणि अजूनही ती करतीये. दोघं पण एकमेकांसाठी संसाराने एकत्र सगळं करतायत. आता तेव्हा ही सरोज पुन्हा ओरडते आणि म्हणते, बस करा, किती काळजी घेताय तुमच्या पोरीची आणि माझ्या समोर काय कौतुक करता? आता ही मोठ्या मोठ्याने ओरडत असते सरोज. तेव्हा एक नर्स येते आणि म्हणते, ओ मॅडम, अहो काय एवढ्यानं ओरडताय? इथे बाकीचे पेशंट पण आहेत, त्यांना त्रास होतोय. कला त्या नर्सला म्हणते, सॉरी मॅडम, आता त्रास नाही होऊ देणार आम्ही कोणाला. आता लगेच ही सरोज पुन्हा ओरडते आणि म्हणते, कशाला खोट्या काळज्या दाखवते ग? तुला मी सांगितलं होतं तुझ्या त्या थुकरट दुकानात जाऊ नको, म्हणूनच ही वेळ आली आज, तू ऐकलं नाही म्हणून. तेवढ्यात डॉक्टर येतात आणि म्हणतात, तुम्ही अद्वैत चांदेकरांच्या मिसेस आहात ना? मीच आहे त्यांची मिसेस. आता असं म्हणून त्या डॉक्टरने तिच्याकडे काहीतरी कन्सर्न फॉर्म वगैरे असतो ना ते ऍडमिट करायचा, तो दिलेला आहे. पण आता ते पुढच्या सीनमध्ये दाखवलंय त्यांनी. आता इकडे बघा, या रजनीताई आबांना म्हणत असतात, आबा तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन पडा बरं थोड्या वेळ. आता हे आबा म्हणतात, नाही मी इथेच ठीक आहे. आता ही नैना पण म्हणत असते, थोड्या वेळ पडा ना आबा, तुम्हाला बरं वाटेल. पण ते नाहीच म्हणत असतात. आता रोहिणी म्हणते, राहुल तुझं काय करायचं रे? तू तुझ्या बायकोकडे बघ, कधी शिकशील तू तिच्याकडे बघून? माझा पोरगा एवढा बिंडोक असेल असं वाटलं नव्हतं मला. आता राहुल म्हणतो, काय ग मॉम, हेच योग्य आहे. तो अद्वैत तिकडे सिरियस जरी असला ना तरी मला काही फरक पडत नाही, तो मरो का काही हो. आता रोहिणी म्हणते, अरे बाबा मलाही फरक पडत नाही, तो गेला ना तर चांगलंच होईल. चांदेकरांचा सगळा बिझनेस तुझ्या हातात येईल. पण तू असा मोबाईल घेऊन बसला ना तर डॅड तुझ्या हातात बिझनेस काय दमडी सुद्धा देणार नाही. तू काय करायला हवं राहुल या क्षणी? तुला कळतं का काही? जरा काळजी दाखव तुझी. तुला चांगली संधी मिळते आणि त्याचं सोनं करायचं नाहीये. तुला मूर्खा, तुझ्यापेक्षा जास्ती तुझ्या बायकोला चांगली अक्कल आहे. आता राहुल त्याच्या मायेचे बोलणे खातो आणि मग आबांना म्हणतो, आबा तुम्ही काही काळजी करू नका, सगळं ठीक होणार आहे. या संकटात आपण सगळे एकत्र आहोत ना. आणि अद्वैत माझा भाऊ आहे हो, त्याला मी काहीच होऊ देणार नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आबांना काय माहित नाही का हा राहुल कसा आहे? आबा नुसते आपले त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखे करतात. पण आता पुढे बघा, रोहिणी त्याला डोळ्याने शाबासकी देते. पण आता इकडे दवाखान्यात डॉक्टरांनी या कलाकडनं सही घेण्यासाठी, त्या पेपरवर सही घेण्यासाठी सांगतायत ते तिला. तर आता ही सरोज ते बघते आणि म्हणते, काही गरज नाहीये तू सही करायची, कला सही करणार असते त्या पेपरवर. कलाला ती म्हणते, त्याची आई आहे अजून जिवंत खमकी, मी बघून घेईल काय करायचे ते. कला आता डॉक्टरांना विचारते अद्वैतच्या तब्येतीबद्दल. डॉक्टर म्हणतात की कंडिशन त्यांची क्रिटिकलच आहे, कधी क्युअर होतील ते नाही सांगता येणार. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, आबा सरोजशी खूप छान बोलतात फोनवर. पुढचा प्रसंग छान दाखवलाय त्यांनी. आता या कलाचा जीव वर खाली होत असतो या अद्वैतसाठी. सगळेजण प्रार्थना करत असतात अद्वैतसाठी. पण आबा मात्र रजनीताईंना म्हणतात, अगं रजनी फोन तरी कर ग, तिकडे काय परिस्थिती आहे कळलं पाहिजे ग, माझा जीव वर खाली होतोय आता.
अद्वैतला बरं वाटतं की नाही हे जाणून घेतलं ना तर जरा जीव येईल ग माझा जीव भांड्यात पडल ग. रजनी फोन तरी लाव. आता रजनीताई म्हणतात हो मला तसंच वाटतंय आबा, पण तिथे दवाखान्यात कोणी फोन उचलायच्या मनस्थितीत आहे की नाही म्हणून मी फोन नाही लावत आहे. आता तेवढ्यात सरोजचाच फोन आला आबांच्या मोबाईलवर आणि आबा म्हणतात अगं रजनी बघ सरोजचाच फोन आला, उचील. आता त्या उचलतात बरं का आणि स्पीकरवर फोन ठेवतात. सरोज म्हणते आबा आता डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं. डॉक्टर म्हणतात की त्याला अस्थमा असल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स वाढलेत. आता ती रडत असते सरोज तिकडनं. सरोज म्हणते तो सिरियस आहे खूप आबा, त्याच्या बऱ्याचशा टेस्ट पण कराव्या लागणार आहे. असं कोणी वयस्कर माणसांना डायरेक्ट घाबरून देतं का हो काही आपलं. आता या रजनीताई म्हणतात सगळं ठीक होईल वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सरोज म्हणते नाही ग रजनी, खरंच रिस्क आहे जरा. तुला सांगते मी सगळं ना त्या पोरीच्या पायगुणामुळे झालंय. ती घरात आली आणि आपल्या घरादाराचं वाटोळं केलं तिने. सरोज काही कलाचं नाव घेतल्याशिवाय शांत बसे ना बाबा. आता आबा ते सगळं ऐकतात आणि त्यांना कसं तरीच होतं. रजनी म्हणत असते शेवटी अहो वहिनी तुम्ही अद्वैतकडे लक्ष द्या ना सध्या, नका ना बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ. म्हणजे या सरोजपेक्षा म्हणजे या शिकलेल्या सवरलेल्या बाईपेक्षा ती रजनी बिचारी घरी राहिलेली बरी. तिला तरी परिस्थितीचं भान कळतंय, पण सरोजला नाही. सरोज आपलं ताड त्या कलाला शिव्या देते. सरोज म्हणते तुला सांगते रजनी, ती पोरगी इथे माझ्या डोक्यावर येऊन बसली आहे. तिची फॅमिली सुद्धा ग. अगं साधं चुकले एवढं बोलायची धमक नाहीये त्यांच्यात. आणि अजून अद्वैतला कसं बाहेर आणलं, कसं सांभाळलं, कसं त्या पोरीने रिक्षात बसवलं, कसं अद्वैतला आणलं, हॉस्पिटलमध्ये आणलं, हे सगळं सांगत बसलेत मला. पण हे सगळं सांगताना हे विसरले ते अद्वैतला एवढा त्रास असताना सुद्धा त्यांनी त्या आपल्या अद्वैतला आगीत ढोकललं ग, मला आयुष्यातून उठवलं ग त्यांनी. आता ते आजोबा पोटतिडकीने सांगतात अगं सरोज एका बाजूने विचार नको करू ग. अगं कलाने वाचवलं ना, हॉस्पिटलला घेऊन गेली अद्वैतला. विचार कर कलाने जर हॉस्पिटलमध्ये न्यायला उशीर केला असता, काही झालं असतं तर आपण काय केलं असतं ग. अगं प्रत्येक गोष्टीत वाईट बघणं थांबव, एका बाजूने विचार करू नको. अगं काय प्रसंग आहे सरोज, काय बोलायली आहेस तू. अगं या प्रसंगी आपण नेटाने एकमेकांच्या सोबत उभं राहायला नको का सरोज. सरोज ऐकून घेते आणि म्हणते हो राहू ना, सगळे एकत्र उभे राहू, पण फक्त चांदेकर या खऱ्यांची खोड कशाला हवी आपल्याला. या खऱ्यांमुळेच सगळं झालंय. ही माणसं मला आजूबाजूला नकोयत आबा. 1000 वेळेला त्या पोरीला सांगितलं होतं ना मी, त्या फडतूस दुकानात जाऊ नकोस. ती त्या दुकानात गेली नसती ना तर आगही लागली नसती. आग लागली नसती तर आज माझ्या अद्वैतचा जीव वाचला असता की नाही आबा. बघा प्रेक्षकांनो, करून सवरून नामानिराळी झाली आहे सरोज. स्वतःच सांगितलं त्या बिल्डरला आग लावून टाक, वाटेल ते कर, सगळं कर. आणि आता जेव्हा अद्वैतचा जीव त्याच्यात होरपळला तेव्हा कसा त्रास होतोय तिला. कला पण कोणाची तरी मुलगी आहे ना, तिला त्रास देताना हिला काहीच वाटत नाहीये का. एक स्त्री असून सुद्धा. आपण इथे फक्त मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का. आता आबा म्हणतात अगं ए सरोज तू असं काय करतेस बाई, तुला एकाच दिशेने भाग पाडतोय तुझं डोकं विचार करायला, तू रागात आहेस सध्या. आता सरोज त्यांचं बोलणं ऐकते, फोन बाजूला करते आणि पुन्हा म्हणते हे बघा आबा, तुम्हाला माझं सांगितलेलं पटणार नाही माहितीये मला. मी अद्वैतच्या तब्येतीविषयी सांगायला फोन केला होता तुम्हाला, बस एवढंच. आता हे आबा पुढे काही बोलणार तेवढ्यात ही रोहिणी मुद्दाम आगीत तेल ओतते बरं का. रोहिणीचं बोलणं सरोज ऐकतीये. रोहिणी म्हणते डॅड बरोबर बोलतीये सरोज वहिनी, त्या कलामुळेच झालेलं आहे हे सगळं. सतत करून सवरून नामानिराळी राहणारी आतल्या गाठीची बाई आहे ती कला. अद्वैतला काही झालं असतं तर तिने जबाबदारी घेतली असती का या सगळ्याची. अजिबात नाही आबा. ती तर म्हणाली असती मी तर काही केलंच नाही, माझं काही चुकलेलंच नाहीये. अशीच आहे ती पोरगी. सरोज वहिनी म्हणते ते मला अगदी पटतंय. सरोज वहिनीचं अगदी बरोबर आहे आबा. आता शेवटी ते आबा म्हणतात अगं ए रोहिणी, कलाने आपल्या अद्वैतला वाचवलं ग आगीतून. अगं पण आता रोहिणी म्हणते हो ठीक आहे वाचवलं असेल, पण तिनेच ती परिस्थिती आणली ना अद्वैतवर. म्हणजे एखाद्याला सांगायचं उंचीवरून उडी मार आणि त्याची हातपाय मोडला त्याचा की मग त्याला वाचवायची ऍक्टिंग करायची, असंच ना आबा. अहो तिला तिच्या जबाबदारीची जाणीव असती ना तर ती त्या दुकानात जाऊन बसलीच नसती, वेळेवर घरी आली असती तर हे सगळं घडलंच नसतं. आता लगेच सरोज रोहिणीची झाल ओढत म्हणते बरोबर बोलतीये आबा रोहिणी, अद्वैत सोबत असं झालंच नसतं. आज त्या कलामुळेच हे सगळं झालंय. तुम्हाला माहितीये ना आपल्या अद्वैतमुळे आपलं वैभव मोठं झालंय, तरी सुद्धा तुम्हाला त्या फडतूस कलाचीच बाजू घ्यायची आहे का. हे बघा आबा, मला ना तुमचं काही कळेनासच झालंय. तुम्ही का त्या पोरीची बाजू घेत राहता सारखं. तिची बाजू घेणं थांबवा आता आबा.
आता मात्र रोहिणी इकडनं म्हणते, बरोबर बोलतीये सरोज वहिनी, तुम्हाला चांदेकरांच्या पुढे ती फडतूस कला खरेच महत्वाची वाटते का आबा? आता बघा सरोज म्हणते, आबा केवळ आणि केवळ तुमच्यामुळे त्याने लग्न केलं त्या पोरीशी, आणि तो त्या पोरीशी चांगला वागतो तेही तुमच्यामुळे. तुमची तब्येत चांगली राहावी, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तो काळजी घेतो त्या पोरी. मला सुद्धा केवळ आणि केवळ तुमच्यामुळे त्या पोरीशी चांगलं वागावं लागतं. बाकीच्यांचं मला माहिती नाही, पण मला आता या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय आबा, असं म्हणून ती फोन कट करते. आता तिकडनं आजोबा तिला म्हणत असतात, अगं सरोज ऐक माझं, ऐक बाई, पण ती फोन कट करून टाकते. आता या सगळ्यांनी स्पीकरवर फोन असल्यामुळे सगळं काही ऐकलंय. बघितलं ना प्रेक्षकांनो, एकमेकांमध्ये दुरावा असला, गैरसमज असला की त्याचा फायदा हे असे बाहेरचे लोक घेत असतात, जसा रोहिणी, राहुल आणि नैना घेते. तर आता इकडे डॉक्टर येऊन सांगतात की आता त्यांची तब्येत स्टेबल आहे, पण अद्याप त्यांना शुद्ध आलेली नाहीये, त्यामुळे आपण सध्या काही करू शकत नाही असं डॉक्टर येऊन सांगतात बाहेर. आणि अद्वैतला सुद्धा आता बाहेर आणण्यात येत आहे, दुसरीकडे शिफ्ट करतायत त्याला एका रूम मध्ये. आता अद्वैत जेव्हा बाहेर येतो तेव्हा कला आधी देवी आईचे आभार मानते, आणि अद्वैत बाहेर आल्यावर पटकन त्याचा हात हातात घेते. तो त्या म्हणजे त्या ह्याच्यावर आहे, त्या म्हणजे व्हीलचेअर का काय असतं ना ते. आता कला म्हणत असते, अरे चांदेकर काही होणार नाही तुला, तू जसा भांडतोस ना माझ्याशी तसा भांडत राहा, तू भांडणात कधी हारतोस का? नाही ना? अद्वैत चांदेकर कधीही हारत नाही म्हणतोस की नाही तू? आज सिद्ध करून दाखवायची वेळ आली आहे बरं का चांदेकर, काही होणार नाही तुला. कला खूप छान बोलत असते अद्वैतशी. तेव्हा ही सरोज तिला असह्य होतं आणि ती त्या कलाचा हात झिडकारत म्हणते, चल सोड ग त्याचा हात, बाजूला हो, त्याची तुझी सावली पण नकोय माझ्या पोरावर मला. आणि अद्वैतला आता त्या रूम मध्ये नेण्यात येत आहे, आणि कला आता बाहेरच उभी असते. त्या सिस्टर म्हणतात, तुम्ही जरा बाहेर जा बरं, डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलंय की कोणीही पेशंटला डिस्टर्ब करायचं नाहीये, चला बाहेर जा तुम्ही सगळेजण. सरोज आता पुन्हा एकदा कलाकडे जाते आणि म्हणते, तुला आता लक्षात आलंच असेल, जेव्हा जेव्हा तू त्याच्या आजूबाजूला असतेस ना अद्वैतच्या, तेव्हा तेव्हा तो संकटात येतो, आणि आता तो आउट ऑफ डेंजर झालाय, तो अजूनही संकटात आहे. तू जेव्हा त्याच्या आयुष्यातून जाशील ना तेव्हाच त्याचं सगळं नीट होणार आहे. अगं बाई जा ना इथून. आता कला काही तिथून जायला तयार नाहीये. आता ती कला म्हणत असते, ऐका ना सरोज मॅडम, हे बघा मला मान्य आहे आपल्यामध्ये मतभेद आहेत, वाद आहेत, पण हे बघा मला ना एवढं कळतंय की ही परिस्थिती पण नाहीये आणि वेळही नाहीये वाद उकरण्याचे. तुम्ही प्लीज प्लीज मी हात जोडते तुम्हाला, मला नका जाऊ देऊ इथून, मला राहू दे इथे, मला चांदेकरच्या जवळ राहायचंय. आता ही पुन्हा ओरडते तिच्यावर सरोज आणि म्हणते, परिस्थिती काय आहे आणि काय नाही मला शिकवू नकोस, मी आई आहे माझ्या अद्वैतची, त्याच्यासाठी काय चांगलं आहे आणि वाईट आहे ना ते माझं मला कळतं, चल निघ इथून, सांगितलं ना तुला इथून निघ म्हणून. आता ही सरोज स्वतःच्या हाताने त्या कलाला तिथून ढकलते. प्रेक्षकांनो, दिस इज टू मच. आणि आता मात्र या कलाच्या आई बाबांनाही त्रास झालाय. शेवटी आता कलाचे बाबा म्हणतात, कला तूच म्हणलीस ना आता वेळ नाहीये वाद घालायची, चल बरं, उगाच शब्दाला शब्द देऊ नकोस, चल इथून. आता कलाचे बाबा तिला तिथून नेत असतात, पण जाता जाता म्हणतात, हे बघ त्यांची अवस्था आता ठीक नाहीये, तूच समजून घे बेटा. आता ते कलाचे बाबा तिचा हात धरून तिला नेत असतात, पण कला आता पुन्हा माघारी फिरते प्रेक्षकांनो. पण हे ते आता उद्या दाखवतील असं मला वाटतंय. तर आजचा भाग त्यांनी इथेच समाप्त केलाय, आणि पुढच्या प्रोमो मी तुम्हाला काल सुरुवातीलाच दिला होता एपिसोडच्या. जे माझे रेग्युलर फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना माहितीच असेल की कालच मी तुम्हाला या प्रोमोचा रिव्ह्यू दिला होता. म्हणजे झालंय असं की आता म्हणजे पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात की सरोजने अट घातली आहे, काही झालं तरी कला अद्वैत पासून लांब राहिली पाहिजे, पण आता अद्वैतच कलाची पावलोपावली आठवण काढतोय. आता सरोज या नैनाला ब्लॅकमेल करत म्हणते, तुला जर या घरात राहायचं असेल तर तुझ्या बहिणीला माझ्या मुलापासून दूर ठेव, म्हणून नैना या दोघांच्या मध्ये मध्ये करते. कला जेव्हा अद्वैतला भेटायला जाते तेव्हा नैना आडवी जाऊन म्हणते, तुला अद्वैतला भेटायची परवानगी नाहीये. पण आता सगळ्यांचा विरोध पत्करून कला अद्वैतसाठी वेडी झालीये. ती अद्वैतच्या खोलीमध्ये त्याला भेटायला जातेच. आता अद्वैत पण कासावीस झालेला असतो कलाला भेटायला. तो म्हणतो, खरे माझी सेवा कर, तुला पुण्य मिळेल, मी तुझा नवरा आहे ना. आता कला पण हसत हसत म्हणते, हो रे शहाण्या, करते तुझी सेवा. आणि ती अद्वैतचे हातपाय दाबायला लागते. तर काय म्हणता मंडळी, या दोघांचा संसार आता सुखाचा होईल की नाही? या दोघांमधलं भांडण बघितलंय, आता प्रेमही बघूयात. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.